आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे वर्ध्यातून। वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आज ते तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल करतील। महत्त्वाचं म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतः शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी अमर काळे यांनी टाकळगात येथील लाहुंजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। पक्षाकडून वर्ध्यात आज रॅलीचं आयोजन देखील करण्यात आले। आढावा घेतलेला आहे एकनाथ चौधरीनं। आपण सध्या या सभास्थळावर आहोत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने याची जी एकूण तयारी आहे ही तयारी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी भव्य नामांकन रॅलीचं जे पोस्टर आहे या पद्धतीनं मंचावर लावण्यात आलेलं आहे आणि त्याची जी सिटिंग अरेंजमेंट आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीनं ही बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन जे आहे हे शक्ती प्रदर्शन या निमित्ताने करण्यात येणार आहे। चांगला कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं आपण तर दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीनं बैठक व्यवस्था जी आहे ही बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे। नेमकं या सभेतून शरद पवार कोणता संदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वर्धा लोकसभा जर पाहिली तर वर्धा लोकसभेमध्ये अमरावती जिल्ह्यातले 2 मतदारसंघ येतात आणि वर्धा जिल्ह्यातले 4 विधानसभा मतदारसंघ येतात। या 6 विधानसभा मतदारसंघात शरद पवार जे आहेत त्या शरद पवारचा संदेश जो आहे हा पोहोचणार आहे। नेमका कशा पद्धतीनं या संपूर्ण मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न या सभेतून होतो आणि विशेषतः रॅलीमध्ये असलेलं शक्ती प्रदर्शन जे आहे हे कितपत यशस्वी ठरतं। स्थानिक नेते जे इच्छुक होते ते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। या सभेतून या रॅलीमधून ज्या पद्धतीनं अनेकांत स्वाध्याय मंदिरमधून ही रॅली निघत विविध चौकातून ही रॅली पार पडणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचणार आहे। याशिवाय ती कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचून नामांकन अर्ज जे आहेत ते दाखल करणार आहे। यामध्ये शरद पवार सामील होतात का आणि सामील झाल्यानंतर पूर्ण वेळ ते त्या रॅलीमध्ये असतात का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।